तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोलो 24 भगवान की जय। षटकाय जीवन हनन ते सब विधि दरव हिंसाटरी रागादि भाव निवारते सान भावित अवतरी जिनके नलेश मृषान जल मृणहु बिनादि योग हे 8 सहस विदशील दर्चित ब्रह्म में नितर मिरहे। काय सांगितलं अर्थ? साविडाला आहे म्हणजे काय सांगायले या दोह्यात काय सांगणार आहेत? 4 महाव्रतांचं वर्णन सांगायला लागले। त्यातलं पहिलं महाव्रत अहिंसा महाव्रत। काय सांगितलं? अहिंसा महाव्रत म्हणजे सगळ्या प्रकाराने षटकाय जीवांची द्रव्य हिंसा टाळतात। पुढं रागादी भावांचं निवारण करत असल्यामुळे भाव हिंसा त्यांच्यामध्ये अवतरित होत नाही। म्हणजे भाव हिंसेचा सुद्धा त्याग झाला। पहिल्यांदा असत्य म्हणजे सत्य महाव्रत सांगायले। जिनके नलेश मृषा, मृषा म्हणजे असत्य, ज्यांचं लेश म्हणजे किंचित मात्र सुद्धा ज्यांच्यामध्ये ज्यांच्या ठिकाणी असत्यता नाही। सगळ्यामध्ये मन वचन कायाने सगळीकडे ते सत्यताच स्वीकारतात। मृषा, मृषा म्हणजे असत्य, न मृषा म्हणजे सत्य, खोटं बोलत नाही। म्हणजे फक्त बोलण्याशीच रिलेटेड नाही तर तुमच्या मनाने वचनाने कायाने सगळ्या प्रकाराने जसं हिंसा टाळतात तसंच असत्य टाळतात। कसं करतो आपण? मनाने वचनाने आणि कायाने असत्य कसं असतं? वचनाचं माहिती आहे फक्त आपल्याला, खोटं बोलणं म्हणजे मनाने कायाने बरं स्वतःचं स्वभाव सत आहे हे न जाणणं असत्य आहे। अजून मनात खोटे विचार करणं किंवा असत्याबद्दल विचार करणं, मी त्यांना असं सांगणार, असं आहे तर असं सांगणार, हे विचार सुद्धा काय झाले? असत्य पाप झाले। आणि कायने असत्य काय असतं? कायने असत्यता कशी? कसं? हिंसा आणि असत्यमध्ये डिफरन्स करायचा आहे। असत्य कसं म्हणजे कोणाला तरी येऊ नको असं सांगायचंय, तर खुणेने आपण ये म्हणलं आणि येऊ नको असं म्हणलं। किंवा ते नाही का त्या चांडाळाला बघायला आले होते राजाचे सैनिक आणि त्या हिने काय सांगितलं बायकोनी, तो आतच होता चांडाळ पण चतुर्दशी होती त्याला हिंसा करायची नव्हती आज म्हटल्यावर त्यांनी सांगितलं मी घरात नाही आहे असं सांग। मग बायकोनी काय केलं? ते घरात नाही आहेत बरं का, म्हणजे काय केलं? हातानी एक तोंडानी एक सगळं काय झालं? एक बोलणं एक करणं हे असत्य आहे। मग शरीराने काहीतरी असत्यता करणं ह्याला म्हणलं कायच्या द्वारे असत्य। मन वचन कायने सगळ्या प्रकाराने असत्याचा त्यांना त्याग असतो। पुढं जल मृणहु बिनादि योग हे तर जल आणि माती सोडून बाकी सगळ्या गोष्टी नाही ते सुद्धा घेतलं। जल आणि माती सुद्धा कोणी न देता ते ग्रहण करणार नाहीत हे अचौर्य महाव्रत घेतलं ना। तर इथे सांगितलं त्यांनी की श्लोक वार्तिकमध्ये त्यांनी असं घेतलंय की जे पाणी ज्याच्यावर कोणाचा अधिकार नाही आहे ते आणि राख म्हणा माती म्हणा हे प्रमादाने ग्रहण करतील तर चोरी आहे। म्हणजे उगीच जाऊन पाण्यात हात घालणं, उगीच माती उचलणं टाकणं असं नाही आहे आणि प्रमादासाठी करणं ते सगळं चोरी आहे। कोणाची गोष्ट न विचारता हात लावणं सुद्धा चोरी आहे। मग तिथं मुनिराजांना सांगितलं
अशा प्रकारच्या प्रमादाचा त्याग असतो, म्हणून अचौर्य महाव्रत पाळलं जातं. जरी ते त्या जलाला, राखेला, मातीला स्पर्श करतील तरी सुद्धा तिथं निष्प्रमाद असल्यामुळे त्यांना चोरीचा दोष लागत नाही. म्हणून इथं त्यांनी असं घेतलं की म्हणजे कुठं ग्रंथांमध्ये असं पण आलं की जल आणि माती सोडून अन्याचा त्याग असतो, कोणी न देता ते ग्रहण करणार नाहीत. पण इथं ह्यांची अपेक्षा अशी आहे की जल आणि माती सुद्धा ते न देता घेणार नाहीत. अपेक्षा समजून घेऊन वर्णन वाचायचं. म्हणून त्यांना अचौर्य महाव्रत असतं हे सांगितलं. इथं सुद्धा मन वचन काय तिन्हीच्या द्वारे अचौर्य पालन करतात. कसं? मनाच्या द्वारे चोरी काय करतो? चोरीचे भाव आले, झाकून ठेवण्याचे भाव आले, त्यांना समजू नये हे भाव आले असं तरी पण ते म्हणजे काय म्हणलं, आहारामध्ये काहीतरी निघालं तर ती काय नाही होईल, चोरी सोडा, असत्य होईल. बरोबर. चोरी म्हणजे मनातून चोरीचे भाव, जसं ते मुनी होते घरातून जात असताना त्यांना त्या शोकेसमध्ये रत्न दिसलं आणि तेव्हापासून चोरीचे विचार सुरू झाले. म्हणजे चोरलं नव्हतं अजून, पण रोज तिथं आहाराला गेल्यावर त्या रत्नाकडे पाहायचे आणि ते घेण्याचे भाव व्हायचे त्यांना. म्हणजे चोरीचे भाव झाले मनाने, वचनाने कोणाला तरी सांगणं, करणं, हे सगळं चोरी झाली. आणि कायेने तर त्यांनी ते चोरलं. एक दिवस पिंछीत घालून घेऊन गेले आणि जवळ ठेवू लागले. मग काय झालं? त्याच विचारामध्ये साधना काय राहिली आता? चोरीच झाली म्हणल्यावर महाव्रत पण खंडित झालं, मुनित्व खंडित झालं आणि तसंच जगले आणि त्याच विचारात मेले आणि मरून मुंगूस झाले. तर मुंगूस होऊन त्या पिंचीच्या बाजूला ते फेऱ्या मारत होते. पिंची तिथंच होती ना अडकवलेली. म्हटल्यावर आचार्यांना आणि संघातल्या मुनींनी पाहिलं आणि आचार्यांना विचारलं. म्हटले हे पूर्वी मुनी होते का, किंवा ह्याला मुनित्वाचे भाव आहेत का, हा का पिंचीला फेऱ्या मारतोय? तर आचार्य ज्ञानी असतात. आचार्यांनी सांगितलं हा मुंगूसचा जीव पूर्वभवात मुनी होता, त्या पिंचीचा स्वामी होता आणि त्या पिंचीत त्यांनी रत्न ठेवलंय. त्या रत्नाला मिळवण्यासाठी आता तो मुंगूस पुन्हा होऊन त्याच पिंचीला फेऱ्या मारतोय. त्या मुंगूसाला त्या रत्नाचा किती फायदा? काय मामा? मुंगूसाला रत्न मिळालं तर किती त्याला उपयोग? बाजारात जाऊन विकायचं आहे, पैसे आणायचे आहेत, काय खरेदी करायचं आहे, संसार करायचा आहे, काय? मग तुम्हाला दिल्यावर तुम्हाला काय उपयोग? तुम्हाला रत्न दिलं कोण तर तुम्ही काय करणार? दिलं नाही, तुम्ही दिसलं कुठंतरी आणि घेण्याचे भाव केले, ते घेतलं, आपल्याला किती उपयोग त्याचा? बोलत नाही कोण देणार नाही आपल्याला, दिसणार बी नाही आता. तर ते रत्न सांगितलं घेण्याचे भाव झाले तर चोरी झाली आणि चोरून घेतलेली एखादी गोष्ट आपल्याकडे ठेवली तर नियमाने त्याचं फळ दुःख आहे. त्यामुळं सांगितलं चोरी केल्याने कोणाला पण आनंद सुख मिळणार नाही. पुढं हां, ह्याच्यात एक सांगायचं होतं मला, एक मिनटं. काल मी म्हटले होते ना अंधगार धर्मामृतमध्ये आलंय मामी, की त्यांनी विचारला प्रश्न की मुनींना मग कर्म ग्रहण केलेलं कसं चालतंय हो? कर्म कोणी दिलं त्यांना? न दिलेले कर्म ग्रहण करताना वितरागी मुनींना चोरीचा दोष का नाही लागत? उत्तर काय सांगितलं? बरं, असं मी सांगितलं होतं ना. त्यांनी याचं उत्तर असं घेतलंय की कारण प्रमादाचा योग त्यांना नाही म्हणून नाही आहे चोरी. जसं आता म्हटलं ना, जल आणि मातीला प्रमादाने ग्रहण करतील तर चोरी हे हिंसेचा दोष लागतोय, नाही काय, चोरीचा दोष लागतोय. तसं इथं सुद्धा सांगितलं प्रमादाने जर काय कार्य असेल त्यांचं तर ती तर चोरीचा दोष लागतो. पण कर्म ग्रहण करण्यामध्ये काय प्रमाद आहे किंवा काय चोरलं काय, आणि त्या कर्मांवर कोणाचा अधिकार नाही म्हणून सांगितलं तिथे चोरीचा दोष लागत नाही मुनींना. असं त्यांनी अंधगार धर्मामृतमध्ये घेतलंय थोडंसं. आणि एक प्रश्न विचारला असा, हां सांगते, तू बघितलं ना, तू सांगणार आहे मला, तुम्हाला सांगितलं तू बघायला. बरं, अजून एक काय घेतलं त्यांनी की हिंसा म्हटलं ना, हिंसेचे किती प्रकार? 4 प्रकारची हिंसा असते. कुठली कुठली मामा? 4 हिंसा कुठल्या? ते 2 झाले. 4 प्रकारच्या हिंसा कुठल्या? पटापटा बोला.
संकल्पी हिंसा लिहा. संकल्पी हिंसा, आरंभी हिंसा, उद्यमी हिंसा आणि विरोधी हिंसा. संकल्पी हिंसा म्हणजे काय? संकल्पपूर्वक एखाद्याचा घात करणं, ह्याला म्हणायचं संकल्पी हिंसा. मग तिथं दोष आहे तो पण. म्हणजे संकल्पपूर्वक घात करणं, मग ते भलेही छोटं विकलत्रय जीव असू देत किंवा मग पंचेंद्रिय जीव असू देत, संकल्पपूर्वक घात करणं हे हिंसा आहे. आता तुम्ही गुड नाईट लावता, काय असते होते? गुड नाईट असते ना, गुड असती ना नाईट ती. कुठली हिंसा झाली मग? काय मामा, गुड नाईट असती ना का बॅड नाईट असती? नाईट गुड असती ना आपली, तर ते लावतो ना आपण, जे काय म्हणायचं त्याला, मॉस्किटो किलर असते ते, डास चावू नये म्हणून. हां मारतं की ते, त्यामध्ये इनहेल करण्यासारखं ते जे आहे ना काय वायू वगैरे, त्यातनं त्यांना घात होतो त्यांचा. दाखवतात तर तसंच दाखवतात मरून पडले म्हणून. म्हणजे जरी त्याच्यावर रिपेलंट लिहिलेलं असलं तरी सुद्धा ते किलर आहेत, मॉस्किटो किलर. उघडं ठेवता ना तुम्ही? उघडं ठेवून गुड नाईट लावता? होय, पण आम्ही लावणारच. खिडक्या उघड्या ठेवणार आणि लावणार. ते मुनिराज कसं झोपते तो? कशाला उगी तुम्ही पुष्टी करायला? आम्ही तर सांगायला की कुठं त्यांचं वैर असेल ना ते चावणारच. तुम्ही मच्छरदाणी लावलं तरी चावणार, आणि नसेल तर सांगायचं संकल्पी हिंसा म्हणजे त्यांना आपण उलट जे आडलेले असतील ना मारल्यासारखं, संकल्प करून मारल्यासारखंच झालं म्हणून ते. किंवा आता ते तुम्ही काय करतात, उंदीर वगैरे आले तर गोळ्या ठेवतात, त्या कुत्र्यांना वगैरे पळवण्यासाठी काय काय खायला बाहेर ठेवतात ना, सगळं हिंसाच आहे ते, संकल्पपूर्वक त्यांना मारण्याचे भाव. तर ही संकल्पी हिंसा झाली. आरंभी हिंसा म्हणजे काय? जे काय तुम्ही स्वयंपाक करत असताना झाडणं पुसणं पंचसुना जे म्हणतात ना, तर ते लाईट लावणं फॅन लावणं ही सगळी आरंभी हिंसा म्हणायचं. म्हणजे आरंभ करण्यामध्ये घर बांधणं वगैरे ही सगळी आरंभी हिंसा. जे काय कार्य सुरुवात करणार आहे त्याच्यामध्ये आरंभ करताना झालेली हिंसा, त्याला आरंभी हिंसा म्हणायचं. उद्यमी म्हणजे उद्योगधंदा करताना पैसा कमवण्यासाठी जी काही हिंसा होती ती उद्यमी हिंसा. आणि विरोधी हिंसा म्हणजे म्हणजे समजा शत्रू आलाय समोर आणि त्यांनी तुम्हाला चाकूनी मारतोय, त्यावेळेस तुम्ही त्याला प्रतिकार करण्यासाठी त्याला मारलं तर ती विरोधी हिंसा झाली. किंवा शत्रू पक्षाचा राजा आहे आणि त्याच्याशी लढत असताना जे काय घात झाला, युद्ध झालं, तर ती सगळी विरोधी हिंसा झाली. एकदम असं करायचं, कसं करायचं? म्हणजे संकल्पपूर्वक नाही केलं तर आपण त्याला इतकं काय तुमचं जीव घेणार नाहीये. ती मुंगी चावली तरी पण, मुंगळा चावलं तर जीव जाते का? त्याचा जीव तुम्ही घेता, त्यांनी तुमचा जीव घेत नाही हे सांगायला लागले. म्हणजे विरोधी हिंसेमध्ये आपला घात होत असताना आपण त्यांना प्रतिकार करण्यासाठी हिंसा झाली तर विरोधी हिंसा. नाहीतर उगीच तुम्ही किडा आणि मुंगी म्हणून आम्ही मच्छर लावतो, काय किलर लावतो ते असं म्हणलं तरी पण दोष झाला तो. मग त्यांनी ते एक प्रश्न विचारलाय बरं का, की पूर्वीचे राजे लोक होते ना ते अणुव्रती असायचे, अणुव्रत घ्यायचे. काय म्हणले? तर तिथे सांगितलं पूर्वीचे राजे लोक अहिंसा अणुव्रती होते. तर मग ते कसं युद्धाला जात होते? समोरचा राजा आला तर मला व्रत आहे बरं का, मी नाही लढणार. काय झालं? तर त्यांनी म्हटलं की तिथं विरोधी हिंसा होते. जेव्हा असं काय जर घडली हिंसा, तर भाव तर नाही आहेत हिंसेचे, पण आपलं राज्य रक्षण करायचं आहे, आपण राजा आहे तर प्रजेचं रक्षण करायचं आहे, स्वतःचं रक्षण करायचं आहे, ह्याच्यासाठी जे केलं जाणार ती विरोधी हिंसा होणार. मग त्यासाठी सांगितलं इथं की जर संकल्पी हिंसा त्याज्य आहे,
म्हणजे संकल्पी हिंसा नाही आहे तिथं, त्या माणसाला समोरच्या मारायचं आहे मला असे भाव नाही आहेत, रक्षणाचे भाव आहेत, म्हणून तिथंच विरोधी हिंसा झाली. जर संकल्पी हिंसा त्याज्य आहे तर पूर्वी राजा लोक मृत्यूदंड देत होते, ते कसं म्हणायचं मग? एखाद्याला आता मृत्यूदंड दिला तर कुठली हिंसा झाली? मग कुठली हिंसा झाली ती? होय, संकल्प कशाला मारायचं असं नाही आहे भाव. होय, तुलाच राजा बनवायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे त्याचं अहिंसा अणुव्रत कसं पालन होणार? जर अहिंसा अणुव्रती राजा आहे तर त्याला एखाद्याला दंड द्यायचा आहे. तो समजा एखाद्या स्त्रीला शिलामध्ये त्यांनी दोष लावले, तू सोडणं तर योग्य नाही आहे, अभयदान दिलं, काय व्हायचं रे? म्हणजे राजा आहे तर त्याच्या अनुसार त्याला न्याय करावा लागतो. अहिंसा अणुव्रती आहे, अणुव्रतीला देश त्याग असतो हिंसेचा, संपूर्ण त्याग महाव्रतात आला. मग कशा प्रकारची हिंसा अलाउड आहे त्याला ह्याच्यासाठी सांगायलेत. म्हणजे तो राजा काय करणार जेव्हा त्याच्यासमोर अशी केस आली तर? राजा निष्पक्ष होऊन शत्रू व पुत्र यांना त्यांच्या दोषानुसार दंड देतो. म्हणजे काय, शत्रू असला तरी त्याला जे न्याय असणार ना तोच न्याय, मुलगा असला तरी सुद्धा त्याला तेच. म्हणजे शत्रूला मृत्यूदंड मामा आणि मुलाला, जर त्यांनी तोच अपराध केला असेल तर मुलाला सुद्धा तोच दंड. त्याचे ते दंड इहलोक व परलोकाचीही रक्षा करणारे असतात. म्हणजे त्या राजानी जर दंड दिलं त्याला तर स्वतःचा हा भाऊ पण सुरक्षित झाला आणि पुढचा भाऊ पण. उलट हिंसेने आपण म्हणतोय की घात झाला, पण इथं त्यांनी न्याय केलाय ना राजानी, तर त्याच्या निमित्तात त्याचं रक्षण झालं हे सांगायचं आहे. म्हणजे कारण त्याच्या निमित्तात इतरांना त्रास होणार होता ज्याला दंड दिलाय, मग त्याच्यापासून लोकांना अभय मिळालं म्हटल्यावर त्याचं इहभाव आणि परभाव सुद्धा सुरक्षित झाला. हां, म्हणजे असं पुन्हा आपल्याला बरोबर धाक बसला की असं आपल्याला गुन्हा करून चालणार नाही, असं त्या प्रजेला एक शिकवण मिळाली. आता राजा नाही आहे त्यामुळं बरोबर आहे की. तर पोलीस आहे, पोलीस काय करताय, तो तुम्हाला मारतायत काठीने म्हणल्यावर त्यांचा उद्देश थोडी तुम्हाला मारायचा आहे, अनुशासन करायचं आहे, न्याय करायचं आहे म्हटल्यावर जे करतील ते निष्पक्ष होऊन करणार तर दोष नाही. हां, ज्याचं त्याचं प्राईम मिनिस्टर आहे काय करतो, खाटी खाण्याला साईन करतो. हां, अटॅक करा, काय केलं म्हणजे मोदीचा फॉलोअर आहे दिसते तू. सर्जिकल स्ट्राईक. म्हणजे तिथं निष्पक्ष होऊन जे काही निर्णय करणार तिथं त्याला दोष नाही आहे. पण आपण काय करतोय, हा वाईट आहे त्याला हे ह्याला दंड मिळालाच पाहिजे, हे भाव झाले तर तुमचं ती हिंसा झाली तिथं. पण इथं राजा जेव्हा असं न्याय करतो त्यावेळेस त्याला त्याच्यामध्ये दोष नाही. त्याचे दंड उलट इहलोक आणि परलोकाचीही रक्षा करणारे असतात. म्हणून प्रशासक पदवी व शक्ती अनुसार स्थूल हिंसेचा त्याग करतो. जो अणुव्रती असतो तो स्थूल हिंसेचा त्यागी असतो. अशा प्रकारची हिंसा त्याला अलाउड आहे म्हणा, म्हणजे करत नाही मुद्दामून, पण जर तिथे दोष लागत असतील तरी पण ते त्याला हां त्याच्या कार्यामध्ये ते बाधक नाही असं घेतलं त्यांनी. म्हणजे विशेष वाटलं ते जर असं. मग त्याच्यासाठी सांगितली होती ना परवा ती अहिल्या संस्थापक अहिल्या देवी होत्या, त्यांची गोष्ट आम्हानी सांगितली होती ना दशलक्षणमध्ये एक दिवस. काय सांगितलं होतं, अहिल्याबाई होळकर बरोबर. तर त्यांच्या मुलांनी गाडी चालवत असताना खूप भरधाव वेगाने गाडी चालली होती त्याची, आणि ते काय झालं, समोर एका गाईचं पिल्लू आडवा आलं आणि ते धडकून मेलं त्याच्यामध्ये. तर ते मेल्यावर त्या मुलाला भय वाटलं, तो पळून गेला आणि तिथं असणारे सगळ्या लोकांना कळालं की हा अहिल्याबाईंचा मुलगा आहे. म्हटल्यावर आता त्यांनी, अहिल्याबाई फार ठाम होत्या आपल्या मतावर, आणि ते काय करायच्या, सगळ्यांना जे न्याय आहे ते आपल्या घरातल्याला सुद्धा तोच न्याय, तेच दंड, तेच त्याला शिक्षा, असं त्यांचं प्रिन्सिपल होते तसे. आणि त्यामुळं ते लोक जाऊन आता अहिल्याबाईंकडं कंप्लेंट केले की
तुमच्या मुलांनी असं असं एक घात केला, एका जीवाचा घात केला, तर त्याला दंड द्यायला पाहिजे. मग त्या अहिल्याची सून म्हणजे त्या मुलाची बायको, तिला कळालं की त्या वासराचा जीव गेलाय. मग तिला माहिती होतं जीवाला जीवच दंड आहे, जीवाचा घात केला तर तुम्हाला मृत्यूदंडच आहे हे माहिती होतं. ती घाबरली ती बायको, आणि ती जाऊन सासूला म्हणाली की तुमच्या म्हणजे माझ्या पतीला बक्षा काय म्हणायचं, सोडा, त्याच्यावर काहीतरी दया करा, कृपा करा, त्यांच्याकडनं झालं असेल चुकून, त्यांना मृत्यूदंड देऊ नका, असं ती बोलतीये. पण तरीसुद्धा अहिल्याबाई म्हणाल्या न्याय सगळ्यांना समान आहे. कोणासाठी, तो मुलगा माझा नाही आहे जेव्हा तो काहीतरी अपराध करतोय, तो अपराधी आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ती शहानिशा करायला त्या जागेवर गेली जिथं की त्या वासराचं प्रेत पडलं होतं. ती बघतीये तिथं, आणि सगळी सिच्युएशन कळाल्यावर ती आता सांगणार असं की जर त्या पिल्लाचा जीव गेलाय तर मुलाला पण मृत्यूदंड असं सांगणार. अजून सांगितलं नव्हतं. तोपर्यंत ती गाय आली, त्या वासराची आई, आणि तिला कळालं हे सगळं न्यूज अशी झालेली आहे म्हणून, आणि ती येऊन त्या वासराच्या बाजूला फेऱ्या मारती, रडती, सगळं झालं होतं. पण आता जेव्हा अहिल्याबाई निर्णय देणार, त्यांचा निर्णय फायनल असायचा, आणि ती सांगणार की या मुलाला ज्यांनी त्याला मारले त्याला मृत्यूदंड असं सांगणार, तेवढ्यात ती गायमध्ये आली आणि त्यांच्या समोर येऊन उभारली आणि विरोध करत होती तिच्या भाषेमध्ये. आता कसं करत असेल तसं की तुम्ही तुमच्या मुलाला मृत्यूदंड देऊ नका, का मला त्याच्याविषयी काय गिला शिकवा नाही आहे, मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं द्वेष नाही आहे, मला त्याच्याबद्दल काय कंप्लेंट नाही आहे. मला माहिती आहे माझं मूल मेलं तर मला काय दुःख होते, ती रडत होती अशी, आणि मला दुसऱ्या कोणाचं मूल मारायचं नाही आहे असे तिचे भाव होते. आणि ती समोर आली तर ते भाव प्रकट केले तिने कुठल्या रीतीने अहिल्याबाईंजवळ, आणि ती काय बोलू देईना गाय त्या अहिल्याबाईंना. आणि मग त्याच्यातून त्यांनी सिद्ध केलं की त्या गाईचं पण किती अहिंसेवर, सत्यावर किती जय आहे असं त्याच्यातून त्यांना सांगायचं होतं. कशासाठी सांगितलं, म्हणजे न्याय करत असताना निष्पक्ष न्याय करणार तर तिथं हिंसेचा, चोरीचा, कुठल्याही पापाचा दोष लागत नाही. म्हणून इथं घेतलं त्यांनी की मुनींना तर द्रव्यहिंसा आणि भावहिंसेचा त्याग असतो, असत्याचा त्याग असतो, आणि चोरीचा पण त्याग असतो. आता पुढं सांगतायत काय, 18 सहस विधशील धर. चल सांग भैया, 18,000 शील कुठले? घरचा अभ्यास तुमचा होता, माझा नाही. सांगा मामी, 18,000 प्रकारचे शील कुठले? शीलाचे भेद. बरं, चॅलेंजच आहे माझ्यासाठी. बरोबर आहे, ते घेतलं त्यांनी एका ह्याच्यामध्ये. आणि इथं चेतन स्त्रियांच्या विषयी 17,000 घेतलेत काहीतरी, ते 200 किती होते ते. तर इथं अंधकार धर्मामृतमध्ये त्यांनी एक चार्ट करून दाखवलं आहे, त्याच्यातून चांगलं समजलं. म्हणजे भंग करण्यासाठी त्यांनी एक युक्ती सांगितली, कशा प्रकाराने 18,000 समजतात. फार सोप्या रीतीने सांगितलं आहे. काय केलं, 3 योग कुठले, मनोयोग, वचनयोग आणि काययोग. 3 करण कुठले, कृत, कारित, अनुमोदन. 3 योगाच्या द्वारे, 3 करणाच्या द्वारे 5 इंद्रियां 4 संज्ञा, आहार, भय, मैथून आणि परिग्रह, या 4 संज्ञांच्या द्वारे 5 इंद्रियांनी, स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि चक्षुइंद्रिय आणि कर्णेंद्रिय, या 5 इंद्रियांच्या द्वारे करतो. सगळ्याचा गुणाकार करत जायचं तर होतो तो 18,000 होतात. तर यांच्याद्वारे काय करतो, 10 प्रकारच्या जीवांचा संयम पालन करतो. 10 प्रकारचे जीव कुठले आता, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पतीमध्ये घ्यायचं प्रत्येक आणि साधारण, असे 2 भेद करायचे. आणि मग द्विंद्रिय, त्रिइंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय. झाले का 10? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि ह्यांचं आणि 10 धर्म यांचं पालन करतात. कुठले 10 धर्म लिहिताय काय,
क्षमा, मार्ग, आर्ज, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य. करा बघू आता गुणाकार. 3 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 10 गुणिले 10 18,000. 3 त्रिक 9 चौक 36 36 गुणिले 5 5 सख 30 18 180 गुणिले 100 18,000 प्रकारच्या शीलांचं पालन करतात मुनिराज. जेव्हा वनस्पतीमध्ये 2 प्रकारचे वनस्पती असतात, प्रत्येक वनस्पती आणि साधारण वनस्पती. मग या सगळ्यांची पण ते प्रत्येक वनस्पतींचं मध्ये एका शरीराचा स्वामी एक जीव असतो आणि साधारण वनस्पतीमध्ये एका शरीराचा स्वामी अनेक जीव, जे आपण म्हणतो कंदमुळं वगैरे, कांदा, लसूण. एका शरीराचे स्वामी अनेक जीव असतात. एकाच वेळी जन्ममरण करणार, श्वासोश्वास करणार, आहार करणार, सगळं एका वेळी चालू असतं त्या एका शरीराच्या आधारे त्यांच्या. मग त्याला साधारण वनस्पती म्हणतात, जे भक्ष्य नाही आहे आपल्यासाठी. सगळ्या प्रकारचे भाज्या, फळं वगैरे जेव्हा कवळे असतात, अपक्व असतात, तेव्हा सगळे साधारण असतात आणि जेव्हा ते पक्व होतात त्यावेळेस तिथं ते प्रत्येक होतात. नाही 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 नाही, मी फळभाज्या म्हणले आणि फळं म्हणले. कंदमुळं पण नाहीच नाही, ते तर साधारणच आहेत. पालेभाज्या पण साधारणच आहे, त्याला पण भक्ष्य नाही आहे ते. तर इथं म्हणून सांगितलं या दोघांना सेपरेट घेतलं. मग अशा प्रकाराने मग ते कसं भंग वाचला. जो मुनी श्रेष्ठ मनोयोग व आहार संज्ञेने रहित असतो, मनोगुप्तीचा पालक असतो. आता कृत म्हणजे मनोगुप्तीच्या द्वारे पालन करतोय असा. कृत म्हणजे मी करणं, कारित म्हणजे दुसऱ्याकडनं करवणं आणि अनुमोदक म्हणजे त्याची अनुमोदना करणं. ह्याला 3 करण म्हणतात, कृत, कारित, अनुमोदन. तर या 3 योगाने, 3 करणाने, 4 संज्ञेच्या द्वारे, 5 इंद्रियांच्या आधाराने 10 जीवांचं संयम पालन करून 10 धर्माच्या मध्ये जे स्थिर राहतात ते 18,000 शीलाचे स्वामी असतात. मग त्याच्यासाठी त्यांनी असं वाचलं, हे लिहिलंय तिथं त्यांनी. जो मुनी श्रेष्ठ मनोयोग व आहार संज्ञेने रहित, असं घ्या आता एकच. मनोयोग, आहार संज्ञेने रहित मनोगुप्तीचं पालन करतोय कृत, शीलाच्या प्रती त्याचं मनाच्या द्वारे पालन करतोय. मनोगुप्तीचा पालक आहे. स्पर्शनेंद्रिय ज्याचे संवृत्त आहेत, स्पर्शनेंद्रियाने जो संवृत्त म्हणजे झाकलेला आहे, स्पर्शनेंद्रियाच्या द्वारे तो कार्य करत नाहीये. पृथ्वीकायिक संबंधी जीवाच्या संयमाचा पालक आहे. उत्तम क्षमाधर्मयुक्त आहे. त्या विशुद्ध मुनींना शीलाचा प्रथम भेद होतो. म्हणजे हे 18,000 जे आहेत ना, त्याच्यामध्ये हा पहिला भेद सांगितला. आता तुम्ही असे 18,000 पालन करता का लिहून काढता? असं खालून वर जायचं, एक एक वाचायचं. हां, कॉम्बिनेशन करत असतो ना. मग एक स्थिर ठेवा अक्ष आणि फिरवायचं असं, मग परत असं असं, मग पुन्हा हा अक्ष फिरवायचा आणि इकडं फिरवायचं. 18,000 कसे होणार? असंच करायचं. जसं प्रमादाचे भेद दाखवले होते मार्ग एकदा, तशाच प्रकाराने इथं पण असे भंग जाणावेत. म्हणजे तिथं मनाची शुद्धी नष्ट झाली तरी सुद्धा हिंसा होते, शीलामध्ये दोष लागतो, 5 प्रकारचे पाप होतात. म्हणूनच सांगितलं होतं मी की 4 या महाव्रतांचं पालन करत असताना त्यांना 3 प्रकाराने समजून घ्यायचं. मन, वचन, कायेने हिंसा त्याचा पूर्ण त्याग, मन, वचन, कायेने झूठचा पूर्ण त्याग, मन, वचन, कायेने चोरीचा पूर्ण त्याग. आपण फक्त चोरी करत नाही असं लावतोय, मनातून चोरी केली तरी पण चोरीचा दोष लागला. आकर्षण झालं आणि कोणाला समजू नये, एखादी व्यक्ती, एखादी स्त्री दिसली, तिच्याबद्दल काहीतरी भाव झाले मुनींना समजा, पण भावच झालेत, कोणाला कळणार आहे? मग ते जर परिणाम त्यांनी झाकले तर तिथं ते चोरीचा पण दोष लागला आणि शीलाचा पण दोष लागला. मग ते मुनी होते नाही का, त्यांना
आहाराला गेले होते आणि त्या स्त्रीचा अंगठा बघितला फक्त पायाचा, तर असा आहार घेत होते, वर पण पाहिले नव्हते, पण त्या स्त्रीच्या पायाच्या अंगठ्याकडे नजर गेली तर काय आठवलं, माझ्या स्त्रीचा अंगठा असाच होता. एवढा विचार आला तरी सुद्धा त्यांना नंतर पश्चाताप झाला, आहाराची अंतराई केली आणि गेले आचार्यांकडे आणि प्रायश्चित्त घेतलं. म्हणजे मनातून त्यांची मनोगुप्ती नष्ट झाली हे सांगितलं त्यात. मग त्या श्रेणिक चरित्रामध्ये त्यांनी घेतले 3 प्रकारच्या गुप्ती कशा नष्ट झाल्या एक एक मुनींच्या. आणि ते मुनी आले होते पडगाहन करल्यावरती, चेलना पडगाहन करत असती ना, जेव्हा श्रेणिकांनी त्या चौक्याच्या जमिनीमध्ये हाडं पुरलेली असतात, जिथं किती आहार करणार असते, आणि तिला माहीत नसतं की काहीतरी केलंय श्रेणिकाने मुनींची परीक्षा घेण्यासाठी, पण काय केलंय हे तिला माहीत नसतं, म्हणून ती बाहेर उभारलेली असते अशी 3 बोटं धरून. जे 3 गुप्तीचे धारक असाल त्यांनाच मी पडगाहन करते इथं, कारण काहीतरी दोष आहे माहिती आहे, पण काय आहे हे मला माहीत नाही आहे. मग ते पहिले मुनी जे आले ते मनोगुप्तीने नष्ट झाली होती त्यांची ही कथा आहे, ते निघून गेले. दुसरे आले त्यांची वचन गुप्ती गेली होती, तिसरे आले त्यांची काय गुप्ती नव्हती. असे ते 3 मुनी परत गेल्यावर मग काय गुप्ती ज्यांना नव्हती नष्ट झाली होती, तेच ना गुप्ती प्रकट झाल्या ज्यांच्या अशा, आता त्यांच्या साधनेच्या विशुद्धीच्या निमित्तात असं म्हण, एक संयम म्हण, तसा काय त्याच्यावर कंट्रोल म्हण, मन वचन कायवर तसा नाही राहिला ना, कारण तिथं मनानेच भ्रष्ट झाले ते की ते स्त्रीचा अंगठा असा होता. तसंच वचन गुप्ती काय गुप्ती. मग एक मुनी आत आले पडगाहन केल्यावर, त्या जागेवर येऊन बसल्यावर त्यांना कळालं इथं ही जागा अशुद्ध आहे. त्यांनी कर सोडला आणि अंतराय करून निघून गेले. मग ती गेली त्यांच्याजवळ आणि विचारती काय दोष होता, काय झालं. मग त्यांना कळतं त्यांच्याकडून, तिला कळालं त्यांच्याकडून की ती जागा अशुद्धी आहे, तिथं सगळं पंचेंद्रियांचं अवयव शेष आहेत, म्हणून ती जागेमध्ये ते आहार करणार नाहीत. म्हणजे मला काय सांगायचं होतं त्यातून, मन वचन कायच्या द्वारे सगळ्या प्रकारच्या पापांनी जे रहित झाले त्यांनाच महाव्रताचं पालन व्यवस्थित होऊ शकतं. मुनी आता गुप्तीचे धारक नाहीच आहेत की कोण आता तसे, म्हणजे आता ते प्रयत्न तर करतायत जितकं शक्य आहे तेवढं, किंवा आता त्या ह्यांना म्हटलं, कोणाला अरिहंतांना म्हटलं 18,000 शिलाचे स्वामी आहेत. आणि मग आता हे मुनिराज आहेत ते त्यांच्या आता भावलिंगी संत असतील तर ते आहेत 18,000 शिलाचे स्वामी आहेत, पण ज्यांच्या ठिकाणी नाही आहे तसं ते तेवढ्या अपेक्षेने जेवढं दोष लागतं तेवढ्या अपेक्षेने ते प्रायश्चित्त करतात. काय म्हणताय? हां, अशक्य गोष्टींना श्रद्धा करतात की हे असं करायला नकोय, असं व्हायला नकोय, हे पालन व्हायला पाहिजे, जेवढं शक्य आहे तेवढं ते पालन करतात. म्हणून म्हणलं 18 सहस विध शीलधर चिद ब्रह्म मे नितरमी रहे. 18,000 शीलाचं धारण केलेले असे ते मुनी चित ब्रह्मामध्ये म्हणजे चैतन्य ब्रह्मस्वरूपामध्ये नित्य रमण करतात. काय मामा, मी जेव्हा मुनी दीक्षा घेणार त्यावेळेस मला असं पालन करायचे, हे आपल्याला तीव्र भाव करायचे. माझ्याकडून महाव्रतामध्ये कसलेही दोष न लागोत, माझ्याकडून शीलामध्ये कसलेही दोष न लागोत, उत्कृष्ट सगळ्या व्रतांचं माझ्याकडून पालन हो. जेवढं मी स्वभावात राहतो तेवढं सगळ्या बाहेरच्या सगळ्या दोषांचं तिथं नाश सहज होतो. म्हणून भाव काय करायचे मामा, मी निर्दोष मुनिचर्येचं पालन करणार, कुठल्याही रीतीने मला अतिचार वगैरे दोष लागू नयेत. लिहिलं का सगळं? त्यांनी इथं थोडं मुनींबद्दल छान सांगितलंय, थोडं वाचते. दिगंबर मुनि 5 इंद्रियों के विषयों से विरक्त, अतीन्द्रिय आनंद स्वरूप आत्मा में अनुरक्त, सभी प्रकार के आरंभ व परिग्रह से रहित, दिन रात ज्ञान ध्यान एवं तप में निमग्न रहते हैं. दिगंबर मुनियों के हृदय में सब संसारी जीवों के प्रति ऐसा करुणा भाव होता है कि सभी प्राणी वस्तु स्वरूप को समझकर सन्मार्ग में लगे. एवढ्या
करुणेने एवढ्या उत्कृष्ट वात्सल्यानेच त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो एकेकांना, असं सांगितलं. एतदर्थ वे शास्त्र लिखते हे, उपदेश देते हे. का उपदेश देऊ वाटतो? माझं माझं मी कल्याण करायचं, तुम्हाला कशाला सांगायचं. जे मुनी आहेत त्यांनी त्यांच्यासाठी या लाईफ दिलाय, मग ते दुसऱ्याच्या भानगडीत कशाला पडायचं. म्हणजे तुम्हाला असं दुःख आहे तर तुम्ही असं करा चिंतन, असं धर्म करा, असं ध्यान करा, असं काय सांगायची गरज आहे त्यांना. हां, म्हणजे त्यांना मिळालंय ना जे सुख, त्यांना वाटतंय तुमचं दुःख असं नष्ट व्हावं, तुम्हाला पण सुख मिळावं. किती करुणा आहे म्हणजे ही तर. नाहीतर आज आपण शेजारच्याकडे बघत नाही, काय त्याच्याकडे जर दुःख असेल, त्याला त्रास असेल, घरातल्याकडे बघत नाही, जर वैर असेल तर. इथं मुनींना सगळ्या जगाविषयी करुणा भाव आहे. मग इतकी करुणा कोणाला असू शकते? ज्याला स्वतःच्या जीवाविषयी करुणा आहे त्याला. उनकी दृष्टी में, म्हणून म्हटलं ना, तुमचे संबंधी तुमच्या घरापुरते आहेत, तुमच्या नातेवाईकांपुरते आहेत, पण ज्यांनी सगळं सोडलंय त्यांचे संबंधी सगळे आहेत. कळलं का काय म्हणायचं मला? हां, म्हणजे मुनींचे संबंधी सगळे आहेत, मुनी कोणाला संबंधी करत नाहीत. तुम्ही सगळे जाऊन मुनींचे संबंधी, त्यागीचे संबंधी राहता की जुहून. म्हणून म्हटलं काय एक वाक्य, संग में रहो पर संग में मत रहो, असं मुनींना सांगितलं. काय? संघ में रहो, मनात मानू नका, संघ में रहो असं म्हणायचं. पण संघ में मत रहो, मग इथं फक्त संघ आणि संघ मध्ये फरक आहे. संघ म्हणजे एकत्र राहताय तर संयोग आहे तो, संघ म्हणजे परिग्रह आहे. मग अंतरंग परिग्रह झाला, हा माझा मुलगा आहे, हे माझं घर आहे, हे सगळं संघ आपल्यामध्ये इथं आहे. घर कुठे आहे सांग? इथंच आहे ना घर, मग घेऊनच आलाय आतमध्ये, निश्चय म्हणलं नाही. म्हणजे तिथं घर नसतं, इथं आपल्या ज्ञानात घर असतं, मग ते संघ झाला. उनकी दृष्टी में शत्रु मित्र महाल मशान कंचन कांच निंदा प्रशंसा आदि में कोई अंतर नहीं होता. वे पद पूजक और अस्त्र शस्त्र प्रहारक में सदा समता भाव धारण करते हैं. काय कळलं? कोणी त्यांची पूजा करतंय किंवा कोणी अशी प्रहार करतोय त्यांच्यावर, तलवारीने घात करतोय, तरी सुद्धा दृष्टी अशी नाही आहे की हे मला मारणारे आहेत किंवा हे माझे वैरी आहेत. डास चावताना तुम्ही काय विचार करता? चावून गेला, इतकं मोठा फोड आला, डेंग्यू झाला, जाऊ देत, काय विचार करताय? कुठं आहे तो डास? मिळणार असल्यासारखं तुम्हाला. मग ते एका डासासाठी तुम्ही 1000 डासांना मारताय का? कारण ते पुन्हा मला तसा त्रास देऊ. म्हणून ते पदपूजक असू देत किंवा कोणी अशी प्रहारक असू देत, त्यांच्याविषयी त्यांना समता भाव असतो. दिगंबर मुनि पूर्ण स्वावलंबी और स्वाभिमानी होते हैं. यही कारण है कि वे तिल तुष मात्र परिग्रह नहीं रखते, नग्न रहते हैं और सिंह वृत्ति से निर्भय रहते हैं एवं भ्रमर वृत्ति से आहार लेते हैं. काय काय कळलं? तिलतुष मात्र परिग्रह नसतो, नग्न असतात, सिंहवृत्तीने निर्भय असतात. सिंहवृत्तीने म्हटलं त्यांचं की असं शब्द आला की जेव्हा ते आहाराला निघतात तेव्हा सिंहवृत्ती असते त्यांची. म्हणजे कशी असते हो? काय आहाराला जायला तिथं लढायचं आहे, पराक्रम दाखवायचा आहे का? निडर काय, तिथं घाबरायची गरज आहे आहाराला जाताना? नाही, तिथं म्हटलं की कुठं न पाहता, जसं तो सिंह इकडं तिकडं बघत आपलं टंगळ मंगळ करत चालत नाही, त्याची दृष्टी, त्याची चाल, त्याची एक पर्सनॅलिटी म्हणतात ना जी रॉयल, तसं असती. मग तशा प्रकाराने मुनींचं वर्तन असतं. मग सिंहवृत्तीने ते चर्येला निघतात किंवा ते त्यांच्या लाईफमध्ये असे राहतात, हे सांगायचं आहे. म्हणून त्यांची निर्भयता असते, सिंहाप्रमाणे निर्भय असतात. कुठलीही क्रिया करू देत, जरी ते काय म्हणायचं त्याला, वादविवाद करायला जातात ना, काय म्हणायचं त्याला, डिबेट, थांब झालं ते इंग्लिश झालं रे. काय म्हणायचं त्याला, कळलं ना? जाऊ देत, ते शब्द मला लक्षात येईना. म्हणजे आता डिबेटच. हां, जसं ते गोपालदाजी बरे आणि
आर्य यांच्या बाबतीमध्ये झालं होतं. काय म्हणायचं त्याला, काय म्हणायचं मामी सांगा की. चर्चा नाही म्हणायचंय, चर्चा नाही, विरोधीला तुम्ही खंडन करायचं असं. बरं जाऊ देत. तर जेव्हा तिथं जायचं त्यावेळी जसं निडर राहायला पाहिजे तर तुम्ही तुमचा पक्ष सिद्ध करू शकता, तसं जीवनात प्रत्येक ठिकाणी त्यांची सिंहवृत्ती असते. म्हणजे निडरतेने ते भलेही थंडी खूप असेल, भलेही अंतराय खूप असतील, भलेही काही शरीरात असाध्य रोग झाला असेल तरी ते कसे होते वीरसागर मुनी महाराज, इतका शरीरामध्ये त्रास होता तरी पण निडर खंबीर, समाधी मरणाला सामोरे जाणारे, अशी शक्ती आपल्यात आहे का. भलेही तुम्ही आज मुनी नाही आहे, पण भलेही तुम्हाला आज काय त्या 28 मूलगुणांचं पालन करायचं नाही आहे, तरी पण जे काय प्रसंग आपल्यात येत आहेत तर ते सगळे आपल्याला निडरता असेल आपल्यामध्ये तर त्यातून तुम्ही पार पडू शकता. जब अर्धरात्री में भ्रमरवृत्ती से आहारले तर वादविवाद नाही रे, अजून एक शब्द आहे, थांब माझ्या असं इथंपर्यंत आहे पण ते बाहेर येईना, राहू दे. थांबा मी विचार करून सांगते, माझ्या लक्षात येईन आता ते तोंडात. बरं, भ्रमरवृत्ती से आहारले ते म्हणजे जसं ते भुंगा त्या फुलावर बसेल तर त्याला न त्रस्त करता ते त्यातनं मध ओढून घेतं, तसं म्हटलं मुनिराज जेव्हा आहार करतात त्यावेळेस तिथं ते कोणालाही आपल्या निमित्तात श्रावकांना त्रास न हो किंवा इतर ठिकाणी कुठली नजर न जाता ते फक्त तेवढा आहार ग्रहण करणे आणि निघून येणे, अशा प्रकाराने ते आहार ग्रहण करतात. बरं, कशासाठी सांगितलं हे सगळं, तर मुनींची अशी चर्या असते हे समजून आपल्याला आपल्या जीवनामध्ये तसं जितकं शक्य आहे तेवढं अभ्यास रूपाने पालन करणं आवश्यक आहे. जरी आता महाव्रती मी नाही होऊ शकत तरी सुद्धा अणुव्रताचं पालन अभ्यास रूपाने करा, जेणेकरून ते व्रत तरी आपल्या जीवनामध्ये अवतरित होईल. आणि ते सगळं जर आत्मानुभूतीपूर्वक असेल तर योग्य आहे, अन्यथा फक्त ते क्रिया मात्र झालं. म्हणून समजून जाणून व्रताचं पालन करायला पाहिजे. मामा, कुठलं जरी एखादं व्रत असेल तर त्याच्यामध्ये मी ते करणारा नाही आहे जाणणार आहे हे भाव पाहिजे, तर तिथं ते आपलं पालन योग्य आहे. हो, जाणा सर्व प्रकारच्या हिंसांनी रहित अहिंसक स्वभाव जाणा. सर्व प्रकारच्या असत्य, चोरी, कुशील, परिग्रह आदी पापांनी रहित निष्पाप स्वभाव जाणा. मुनींप्रमाणे हा मी सुद्धा निर्ग्रंथ आहे, स्वभावाने निर्ग्रंथ आहे, निष्परिग्रही आहे. मुनी ज्याप्रमाणे शास्त्रार्थामध्ये निडर असतात त्याप्रमाणे हा मी देखील निडर स्वभावी आहे, निर्भय आहे. स्वतःला जीव जाणा, शुद्ध जाणा. शुद्धोहम एकोहम निस्संग स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंता.